आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी प्रेक्षक हो या क्षणाला आपल्यापर्यंत येते। या बातमीवर आपण नजर टाकूयात। माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, नारायण राणेंनी भारतीय जनता पक्षाला गर्भित इशारा दिलेला आहे। मंत्रिमंडळाच्या समावेशावरून नारायण राणे संतप्त झालेले आहेत। आज रात्री नारायण राणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी सरकारला अत्यंत कडक इशारा दिलेला आहे आणि मला वाट पाहायची सवय नाही असं याआधी देखील नारायण राणे म्हणाले होते। मी मुख्यमंत्र्यांना भेटणार। आज मी वेळ मागितली ते यवतमाळला आहे, पण मी वेळ मागितली आहे। वेळ माझा बोलणं झालं, आज मी या विषयावर बोलणार आणि माझी सहनशीलता संपायच्या आत निर्णय घ्या हे पण सांगणार। आणि बोललेलं तुम्हाला मला 100% माहिती आहे की इथले काही पत्रकार बाहेर उभेच असणार, त्यांना माहिती दिल्याशिवाय मी जाणार नाही। माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि काय नेमके नारायण राणे म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षानं काय प्रतिसाद दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ त्यांना मिळालेली आहे का, या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेऊ। मंत्रिमंडळात नारायण राणेंचा समावेश केला जाईल असं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेलं होतं। शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातून विस्तवही जात नाही, त्यामुळे वेगळा पक्ष राणेंना स्थापन करायला सांगितलेला त्यांनी आता हा गर्भित इशारा दिलेला आहे। दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहे। दिनेश, नारायण राणेंचा पूर्व इतिहास पाहता आजच्या चर्चेत मुख्यमंत्री काय करतील असं वाटतं आणि काय एकूण या सगळ्यानंतर नारायण राणे निर्णय घेतील? आज ते भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी इशारा दिलाय मला जास्त वाट पाहायला लावू नका। हा अजित, पुन्हा एकदा प्रश्न विचाराल तुम्ही? दिनेश, राणेंनी वाट पाहून अखेर गर्भित इशारा दिलेला आहे भाजपला, मुख्यमंत्र्यांची आज ते भेट घेणार आहेत। नारायण राणेंचा पूर्व इतिहास पाहता राणे जास्त वाट पाहतील असं वाटत नाही? नक्कीच तशी परिस्थिती दिसते, कारण साधारण गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून हा सगळा आश्वासनांचा सिलसिला सुरू झालेला आहे। मंत्रिपदाचं आश्वासन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपकडून देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्यानंतर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत ते पाहता आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत गर्भित इशारा दिलेला आहे। भाजपमध्ये ज्या केंद्रीय नेत्यांनी आणि राज्यातल्या नेत्यांनी आतापर्यंत त्यांना आश्वासनं दिलेली आहेत त्यांना हा गर्भित इशारा मानला जातो आहे। आपल्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा हा गर्भित इशारा आहे। आज सायंकाळी 8 वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासाने भेट घेणार आहेत। नाणार प्रकल्पाबाबतीतली त्यांची भूमिका आणि अन्य विषयांवर त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे। पण गेल्या काही काळात बघितलं तर राणे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला, त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, पण अजूनही राणे यांचा मंत्रिपदाबाबतीतला निर्णय झालेला नाहीये। त्यांना रोज नव्या तारखा मिळत आहेत, मंत्रिमंडळ विस्तारही होऊ शकलेला नाहीये आणि नारायण राणे यांना दिलेला शब्दही भाजपकडून पूर्ण होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे राणे अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे आज राणे यांनी हा इशारा दिलेला आहे। पण सहनशीलतेचा अंत पाहू नका, पण आणखी किती काळ ते वाट पाहणार हे स्पष्ट केलेलं नाहीये। पण मुख्यमंत्र्यांशी आज होणारी सायंकाळी जी चर्चा आहे ती महत्वाची असेल, त्यानंतर राणे आणखी ठोस काही भूमिका व्यक्त करू शकतील। दिनेश धन्यवाद। आणि काय नेमकं या सगळ्या संदर्भामधला अपडेट आहे ते आपण प्रेक्षकांना देऊच या बैठकीनंतर। धन्यवाद आपल्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।